बच्चू कडू आज संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी सरकारच्या विरोधात त्यांचा हा मोर्चा निघणार आहे। बच्चू कडू आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यताही वर्तवली जाते। तर बच्चू कडूंनी सरकारला 4 वाजेपर्यंत मुदत दिली आहे आणि याच विषयी बच्चू कडूंशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू आपल्या सोबत आहेत, कारण छत्रपती संभाजीनगरामध्ये महत्त्वाचे बॅनर लागलेत आणि त्यांचा भला मोठा मोर्चा छत्रपती संभाजीनगरामध्ये निघतोय। तुमची इच्छा आहे सेवा करण्याची, गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी रात्रंदिवस लढण्याची, मात्र ज्या जागेवर तुम्ही आहात तिथं संधीच मिळत नाहीये। हातपाय किती जरी आपटले तरी त्याचं प्रयत्नाला यशच मिळत नाहीये, काय सांगाल? नाही नाही, असं नाही आहे, असं यश भेटत नाही अशातला भाग नाही। तुम्ही एक सांगा, आम्ही दिव्यांग मंत्र्याला घेतलं ना करून, आता त्याचा कारभार चांगला चालावा म्हणून मोर्चा आहे। त्या दिव्यांगाला घरकुल भेटलं पाहिजे, त्याला 6,000 रुपये महिना भेटला पाहिजे, त्या दिव्यांगाचं शिक्षण आणि रोजगाराची व्यवस्था चांगली झाली पाहिजे। अजूनही 75व्या वर्षामध्ये मूकबधिरांना 12वी नंतर शिक्षणच नाही आणि अंध बिचारांना त्याला कोणी साथीदार घेतल्याशिवाय तो पेपर सोडू शकत नाही, वाचू शकत नाही। ह्या सगळ्या व्यवस्था आम्हाला बदलायची आहे। जी व्यवस्था निर्माण केली ना झेंड्याची, झेंड्याच्या रंगाची, ती व्यवस्था तोडायची आहे। त्या रंगाचे झेंडे जरी हिरवा निळा पिवळा असेल, पण अजेंडा आमचा असला पाहिजे, तो गरिबांचा असला पाहिजे, शेतकऱ्यांचा असला पाहिजे, कष्टकऱ्यांचा असला पाहिजे। विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून त्यांना निवेदन जाणार, त्यांनी निर्णय घ्यावा। निर्णय घेतला तर आम्ही सोबत राहू ना। जनतेसोबत पटलं का आमचं त्यांच्यासोबत पटलं असं समजा, जनतेसोबत पटलं नाही तर आमचं त्यांच्यासोबत पटणार नाही। तुम्ही सरकारला काउंटडाऊन दिला आहे, 4 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे, काय या 4 वाजेनंतर? 4 वाजेनंतर आपण तिथे जाग्यावर निर्णय घेऊ, सगळ्यांना विचारू। त्याची पूर्व बैठक आमची इथं होईल, सगळ्या कार्यकर्ता आणि प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर 4 वाजता आपण जाहीर करू। भला मोठा मोर्चा काढतात, भव्य असा मोर्चा काढतायत, मात्र जर योग्य तो निर्णय घेतला नाही तर बच्चू कडू स्वतः निर्णय घेऊ शकतात आणि एक मोठा धक्का महायुतीला देऊ शकतात। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।